चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हासे हाल कारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे उभा राहून या कैसा हलवितो बाहू बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू नाहू हाल कारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. अखिल गोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय वा भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचा काकड्यामधील भोपाळी नावाच्या प्रकरणातील अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे. विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर अशा प्रकारची चर्चा करायची चिंतन करायचं. तत्पूर्वी थोडासा परिहार. हा चालू असलेला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायचा हा समाधी सोहळा आणि या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज ही द्वादशीची सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेली आहे. विशेष करून आदरणीय आमचे वाणी बाबा यांच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं हा योग आहे आणि याच अनुषंगानं आज मी तुमच्यासमोर जो अभंग उपस्थित केला आहे तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायचा अभंग आहे. या अभंगाचं एक 25-30 मिनिटं आपल्याला चिंतन पाहायचं आणि थांबायचंय. विठाला ठाला बघा हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. जे जे दिंडीमध्ये येतात जे जे काकडा करतात त्यांना हा अभंग सगळ्यांना पाठ आहे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हासे हालकारे कृष्ण डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे. या अभंगाचे कडवे आहेत 3. पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आलंय, दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आलंय आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन आलंय. बघा कडवे 3 आहेत पण तिन्ही कडव्यामध्ये त्या भगवान परमात्म्याचं ज्ञानोबारायनं तोंड भरून वर्णन केलंय. विठाला आज ज्ञानोबारायनं भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन का केलं असावं, स्वभावाचं वर्णन का केलं असावं आणि सामर्थ्याचं वर्णन का केलं असावं, तर याचं एकच कारण आहे. या विश्वातली जी माणसं आहेत, जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे, मला वाटतं तो माणूस 3च गुणावर मोहित होतोय. एकतर सौंदर्यावर मोहित होतोय, एकतर चांगल्या स्वभावावर मोहित होतोय, नाहीतर मग बोला 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 सामर्थ्यावर मोहित होत आहे की नाही. म्हणजे माणसं मोहित होण्याचे ठिकाण 3च आहेत. मग तुम्ही म्हणाल या 3 ठिकाणी मोहित होतोय, मग भगवान परमात्म्याकडेच हे 3 गुण आहेत का, आमच्याकडे नाहीत का? आहेत ना. नाही अशातला प्रकार नाही. आपल्याकडे सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही, चांगला स्वभाव नाही अशातलाही प्रकार नाही आणि आपल्याकडे सामर्थ्य नाही अशातलाही प्रकार नाही. पण एकाच माणसाकडे हे 3ही गुण पाहायला मिळतातच असं मात्र नाही. विठाला 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 विठाला. बघा एखाद्याकडे जर सौंदर्य असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य नसेल, एखाद्याकडे सामर्थ्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव नसेल आणि एखाद्याकडे स्वभाव असेल तर त्याच्याकडे सौंदर्य सापडणार नाही, सामर्थ्य सापडणार. एक उदाहरण म्हणून सांगतो. एखाद्या पखवाज आहे, म्हणजे तुम्हाला राग येऊ देऊ नका बरं. एखादा पखवाज आहे, वाजवायच्या बाबतीमध्ये म्हणतात तर त्याचा नादच करायचा ना. एवढा वाजवतोय भारी, एवढा भारी. महाराष्ट्र केसरी नाही, हिंद केसरी. वाजवायच्या बाबतीमध्ये नाद नाही करायचा. वाजवायला जबरदस्त आहे पण बुवा लावता येत नाही. तुमच्या लक्षात आलं तर बघा उपयोग आहे का वाजवता येऊन. म्हणजे वाजवता येते पण लावता येत नाही. गावाकडचं एखादा असं म्हातारा असतं भजने 60-70 वर्षाचं म्हातारं, ते तसल्या पखवाजाला म्हणतं आणि इकडं काय ते पकवाज, एवढ्या मोठ्या पखवाजानं पकवाज उचलावं, त्या म्हाताऱ्या पुढे ठेवावं. म्हातारं काय नाही, इकडून एक ठोका, इकडून एक ठोका, तिकडून एक ठोका आणि इकडून एक, 4 बाजूनी 4 ठोके हाणले की पकवाज लागला. आणि मग ते म्हातारं म्हणतो त्या पखवाजाला उचल वाजव. आता त्या पखवाजाला वाटतंय म्हाताऱ्याला वाजवता येतं काय की. ते म्हाताऱ्या बाबाला ते पखवाजा महाराज म्हणतात बाबा वाजवा की. वाजवायला कुणाच्या बापाला येतंय म्हणला. लक्षात येते ना तुमच्या. म्हणजे वाजवता येते तर लावता येत नाही, लावता येते तर वाजवता येत नाही. तुकोबाराय म्हणतात कोठे काही एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. वा वा वा. कोठे काही
एक आहे एक नाही, एक आहे एक नाही, कोठे काही कोठे काही एक आहे नाही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. कोठे काही आणि एक आहे तर एक नाही. म्हणजे या सृष्टीकडे जर पाहायला गेलं तर एक वस्तू पाहायला भेटती तर दुसरी त्याच्याकडे पाहायला भेटलच असं मात्र नाही. म्हणजे सौंदर्य तर स्वभाव नाही. आपल्याकडे एक गावरान म्हणे बघा, काय त्याच्या संसाराचं खरं आहे, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, मिरची तर पीठ नाही. म्हणजे हे असा जो प्रकार आहे, सर्व गुण संपन्न या विश्वामध्ये एक भगवान परमात्मा जर सोडला तर आपल्याला पाहायला मिळणार नाही. सर्व गुण संपन्न जर कोण असेल तर तो माझा पांडुरंग परमात्मा आहे. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंतू. म्हणजे सर्व गुणानुयुक्त जर कोण असेल तर मला वाटतं तो भगवान परमात्मा आहे. आणि त्याच भगवान परमात्म्याचा आज ज्ञानोबारायनं तोंड भरून वर्णन केलंय. विठाला 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 विठाला. मग सौंदर्याचंच वर्णन का केलं? सृष्टीमध्ये सौंदर्य नाही का? काय माणसं म्हणतात महाराज काय ते देवाच्या सौंदर्याचं तुम्ही सांगायला लागले, आम्ही काय दिसायला काय कमी सुंदर आहेत का? आमच्याकडे फार सुंदरता आहे, आम्ही सुद्धा दिसायला सुंदर आहेत. पण आपला जो सुंदरपणा आहे मला वाटतं तो आज जरी बरा वाटत असेल, पण हळूहळू 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 जसं 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 वय वाढल तसं तसं मला वाटतं माणसाचं सौंदर्य बोला बोला काय होणार आहे? टिकणार नाही. तुम्हाला अबाधित जर सौंदर्य कुठं पाहायला मिळत असेल तर ते देवाजवळच आहे. विठाला 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 विठाला. हा म्हणजे आपलं जे सौंदर्य बघा, एखादं जन्माला आलेलं बाळ आहे, त्या जन्माला आलेल्या बाळाकडे जर पाहिलं तर दिसायला एवढं सुंदर दिसतंय. काय त्याचे गाल, काय त्याची त्वचा, काय त्याचे कुरळे कुरळे केस, काय त्याचे मृगासारखे डोळे, पाहिल्याबरोबर असं वाटतं त्याला उचलूनच घ्यावं. मग ते कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या विचाराचं आहे, माणूस याचा अजिबात विचार करत नाही. डायरेक्ट त्याला उचलतंय, उराशी लावतंय आणि त्याची काय घेते बाबा? बोला बोला बोला. पप्पी घेते. पप्पी आहे की नाही? कुणाची? त्या बाळाची. किती वर्षाचं बाळ आहे? 3-4 वर्षाचं लेकरू आहे. पण आता हे 4 वर्षाचं लेकरू 80 वर्षाचं झालं. आता कुणी म्हणते का बाळा यो यो गो मा यो ये एक मुक आधी मला म्हणते का? नाही. का म्हणत नाही? मला वाटतं आता त्या बाळाचं सौंदर्य काय झालंय, या सृष्टीमध्ये जसं 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 वय वाढल ना, तुकोबाराय म्हणतात रूप वाढ ताते नासे रूप वाढ ताते यांचा आवाज रूप वाढ हे गाढवाच ताने पालट तीक्षणोक्षणे उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे गाढवाच ताने क्षणोक्षणे उपजता बरे दिसे रूप वाढता ते उदाहरण दिलंय. गाढवाचे तहाने पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबरायचं सुद्धा असंच म्हणणं आहे. ज्ञानोबराय म्हणतात प्रथम वयस्का काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांग विठाला ठाला विठाला 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 विठाला. हा एकेकाचं तुकोबारायचं काय म्हणणं आहे बघा. तुकोबाराय म्हणतात गाढवाचं पिल्लू जन्माला आल्या आल्या एवढं सुंदर दिसतंय, टुनुक 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 उड्या मारतंय, वाटतंय घरी घेऊन यावं त्याला. कशाला? पाळायला. हा कशा करता? दिसायला एवढं सुंदर दिसतंय. कोण? गाढवाचं पिल्लू. पण त्याच गाढवाच्या पिल्ल्याचं जसं 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 वय वाढल ना तसं तसं मला वाटतंय काय होतंय, हा त्याचं सौंदर्य खलास होते. हा वय वाढायचं जाऊ द्या, मला वाटतं लवकरच सौंदर्य खलास कोणाचं होत असेल तर महाराज लोकांचं. विठाला 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 विठाला. आता आम्ही आमच्या आदरणीय त्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप आदरानं अशा प्रकारचं नाव घेतलं जातं. पूजनीय आदरणीय वंदनीय आपल्या ताई
आमचा विषय झाला, म्हटले सगळ्यात लवकर म्हातारं या सृष्टीमध्ये कोण असन तर ते महाराज लोक आहेत, आहे की नाही? का तर सततचा प्रवास तुम्हाला हे आता जरी चांगले दिसत असले वरून, तरी आतून मात्र फार पोकरलेले आहेत, आहे की नाही? म्हणजे आता जरी बरं वाटत असेल, पण हळूहळू हळूहळू हळू या सृष्टीतलं जे सौंदर्य आहे हे नाश पावणारं सौंदर्य. हा, पण याच्यावर ज्ञानोबा म्हणतात, त्यात नाशक्या सौंदर्यावर तुम्ही प्रेम करण्यापेक्षा माझ्या भगवान परमात्म्याचं अबाधित जे सौंदर्य आहे त्याच्याकडे जरा पहा ना. हा, महाराज त्याच्याकडे पाहिल्यावर काय होतंय? तुकोबाराय म्हणले, त्याच्याकडे पाहिल्यावर काय होत नाही हे आम्हाला विचारा. भगवंताच्या सौंदर्याकडे नुसतं पाहिलं तरी काम होतंय, एका जन्माचं नाही. हा, एका जन्माचं काम होत नाही. तुमच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे फायदे होणार. काय? एक तर त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या जीवनातला मोह जाणार, त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या जीवनातला शोक जाणार, आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या जीवनातलं दुःख जाणार. हा, कधीच आत्ताच नाही, मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन. किती वेळा? एकदा जरी पाहिलं नाही, एकदा पाहता तुझे मुख पांडुरंगा. हा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पक्व झाला आवाज. पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. वा वा वा. हे मुख पांडुरंगा, पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा. भगवान परमात्म्याचं पाहिलं ना चेहरा, मुखकमल पाहिल्यावर एकदाच पाहण्याची गरज आहे, बार बार नाही. एकदा जरी पाहिलं तरी तो परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण आज ज्ञानोबरायचं म्हणणं आहे, त्याला काय करावं लागेल? बोला बोला. पाहावं लागेल. मग तुम्हाला आम्ही पाहत नाहीत का? पाहतोच ना. हे पाहणं वेगळं आणि ते पाहणं वेगळं. कसं पाहायला पाहिजे? पाहता पाहणे दूरी सारोनिया, पाहता पाहणे दूरी सारोनिया, पाहता पाहणे दूरी. सारोनिया, पाहता पाहणे दूरी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भारी, पाहता पाहणे दूरी सारोनिया, पाहता पाहणे दूरी सारोनिया. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी, पाहता पाहणे दूरी सारोनिया, पाहता पाहणे दूरी सारोनिया. हे पाहणं वेगळं आणि हे पाहणं वेगळं. कसं पाहायला पाहिजे? पाहता पाहणे दुरी सारोनिया, तो हारे श्रीहरी. तुकोबाराय म्हणतात, पाहिला डोळे भरी. तो आम्ही पाहिलाय, पण कसा पाहिलाय? पाहता पाहणे दुरी असा पाहिला. हा, म्हणजे निर्गुण स्वरूपामध्ये. आता भगवान परमात्म्याचे 2 लक्षण आहेत, एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण. मग स्वरूप लक्षणामध्ये मजा आहे का तटस्थ लक्षणामध्ये मजा आहे? बोला 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 ना. कशात का असा ना म्हणा, तू फक्त 15 मिनिटात उरक, आहे का नाही? म्हणजे त्याचं सौंदर्य असा सगुणामध्ये मजा आहे का निर्गुणामध्ये मजा आहे? बोला 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 बोला. आता एवढं तर कळलं ना तुम्हाला. सगुणात मजा आहे का निर्गुणात? निर्गुणात काय मजा आहे? सगुणामध्ये, आहे का नाही? हा, सगुणामध्ये एवढी मजा आहे त्या सगुणातल्या मजेचा काही आनंदच काही वर आहे. हा, त्याच्याकडे पाहिल्यानंतर एवढं आनंद, एवढं मला बघा, त्याच्याकडे पाहिल्यानंतर एवढं समाधान माणसाच्या जीवनामध्ये होतं. पण ते समाधानाचं आपण विसरून गेलोय. म्हणजे खऱ्या अर्थानं जे आपल्याला हे दिलेलं आहे त्याच्याकरताच दिलंय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. मला वाटतं हे विठ्ठलची एक देखलिया जन्मा आल्याचे सार्थक म्हणे तुका. हे जे आहे ना, हे लोक विसरूनच गेले. म्हणजे आपण जे पाहायचंय ते पाहत नाही, आणि जे नाही पाहायचं ते तिकीट देऊन पाहिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं म्हणायचं, आहे का नाही? म्हणजे पाहण्याकरता जे आपल्याला इंद्रिय दिले, तसा जर विचार केला तर भगवंतानं आपल्याला काय कमी केलंय? दिले इंद्रिय हात पाय कान,
डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवापण भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान हे सर्व दिलंय पण त्याच्यातला एक फार महत्वाचा इंद्रिय त्याचं नाव आहे डोळा काय 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 डोळा कशा करता दिलाय डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख म्हणजे विठोबाचं मुख पाहण्याकरता जे साधन दिलंय मला वाटतं त्या साधनाचा दुरुपयोग अरे दुरुपयोग म्हणण्यापेक्षा ते साधनच लय डेंजर आहे हे डोळा आहे ना डोळा एवढा वाईट आहे या जगात काहीच वाईट नाही इतका डोळा वाईट आहे तुम्ही एवढा डोळा जरी वारीमधून घरी घेऊन गेले ना तरी जीवन तुमचं सुजलाम सुफलाम होईल हा डोळा इतका खराब आहे ताई या डोळ्यानं चांगल्याचं वाटोळं केलं चांगल्याचं वाटोळं केलं म्हणजे तुम्हाला सांगतो त्याला दिवा लावायला माणूस राहिला ना दिवा लावायला कशानं वाटोळं केलंय बोला डोळ्यानं तुम्हाला म्हटलं ना मी जे पाहायचंय ते पाहत नाही जे नाही पाहायचंय ते पाहिल्याशिवाय राहत नाही एवढा विचित्र असणारा काय आहे डोळा लय वाईट आहे एवढा मोठा माणसाचं नाव सांगतो तुम्हाला पण या डोळ्यानं इतका वाईट झाला या जगामध्ये त्याचं नाव ठेवायच्या सुद्धा लायकीचं राहिलं नाही इतका बरबाद झाला तो मला वाटतं बरं तसं म्हणावं तर त्या माणसाचं वर्णन त्या माणसाची नोंद आपल्या तुकोबरायच्या गाथ्यानं घेतली मग गाथ्यानं जर त्या माणसाची नोंद घेतली तर माणूस भांगार आहे का ताई तुकोबराय कुणाची बी नोंद कशी घेतील मला वाटतं त्या माणसाच्या प्रॉपर्टीचं लिखाणच केलं तुकोबराय लंके माझी घरे किती ते ऐका आणि सांगत तसे संख्या कोटी घरे त्याची त्याची प्रॉपर्टीच एवढी तुका म्हणे त्याची संपदा एवढी संपदा ते आपल्याला पुढचा काय नेली नाही त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला पण एवढा श्रीमंत माणूस नुसता प्रॉपर्टीनं श्रीमंत नव्हता तर मला वाटतं ज्ञानानं सुद्धा तेवढा श्रीमंत होता त्याचं ज्ञान जर पाहिलं तर त्यानं जे लिहिलेलं जे स्तोत्र आहे की नाही त्याला कोणतं स्तोत्र म्हणतात शिवतांडव स्तोत्र जे संत घेऊन सुद्धा म्हणता येत नाही एवढा अवघड आहे पण एवढा ज्ञानी असणारा पण जगासमोर नाव ठेवायच्या सुद्धा लायक राहिला नाही बरोबर कुळात कोणाच्या जन्माला आलाय ब्राह्मणाच्या कुळात राक्षस कुळीचा रावण तो शुद्ध जातीचा ब्राह्मण नित्य करी वेद पठण आणि ब्रह्म याचा जाणतो नातो भंगार भुंगार बी सोयरे नाही चकातात भिकातात ब्रह्मदेवासोबत डायरेक्ट पुलस्ती मुनीचा पंतू आणि ब्रह्मदेवाचा नातू असा एवढा बरं नात्या गोत्यानं मोठा श्रीमंतीनंही मोठा विद्वत्तेनंही मोठा आणि मला वाटतं गुणानं सुद्धा चांगलाच होता बरं रावणाची आई काय नाव आहे तिचं कैकसी बघा ही कैकसी महादेवाची उपासना करायची भक्ती करायची पण महादेवाची भक्ती करत असताना तिचा एक नियम होता की ती दररोज महादेवाला फुलं व्हायची कशाचे झेंडूचे आहे का नाही तुम्ही जागेत ना सगळे कशाची व्हायची कमळाची पण नियम असा होता दररोज 1000 कमळाची फुलं ती व्हायची पण 1000 कमळाचे फुलं वाहणं म्हणजे एवढं सोपं नाही पण ऐका मला तुम्हाला नवल एवढंच सांगायचंय कौतुक त्या रावणाचं की रावण त्या आईला फुलं आणून द्यायला स्वतः रावण आता एवढा श्रीमंत म्हणल्यावर त्याला 10-5 रुपये महिन्याचा गडी ठेवता आला नसता का तुला 10 काय 20,000 रुपये घे पण आमच्या आईला तेवढं पूजा करता काय नेऊन दे फुलं नेऊन दे पण अजिबात नाही स्वतःच्या आईला स्वतः ते फुलं आणून द्यायचा दररोज एक दिवस नाही आता मला सांगा रावण चांगला की वाईट बोला की चांगला आहे ना मग चांगला जर रावण आहे तर तुमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे का एखादा रावण नावाचा माणूस नाही एखादा कुठंतरी पाहायला मिळेल की त्याचं नाव रावण आहे म्हणून पण रावण नाव ठेवायचा सुद्धा लायक राहिला नाही त्याला फक्त एकच कारण आहे काय कारण आहे डोळा एवढा विचित्र 80,000 बायका असताना सुद्धा त्या रावणाची नजर कुणावर गेली सीतामातेवर आणि त्याचा परिणाम असा झाला त्याच्या जीवनामध्ये त्याला एवढं दुःख भोगावं लागलं दिवा लावायला माणूस राहिला नाही त्याची रांडा पोरे या माऊली मारिएली त्याची रांडा पोरे मारिएली त्याची रांडा पोरे मारिएली त्याची रांडा पोरे रावणाचे घर बुडविले सारे त्याची रांडा पोरे मारिएली त्याची रांडा पोरे मारिए रावणाचे घर बुडविले सारे त्याची रांडा पोरे
बुडविले सारे त्याची रांडा पोरे मारिली. दिवा लावायला सुद्धा माणूस राहिला नाही. एकच कारण फक्त काय, हा डोळा. म्हणून या संत परंपरेने या डोळ्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना मागण्या मागितल्यात. मागण्या, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयर्या. 7 मिनिटात जिकडे तिकडे ऐक. विठाला 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 अरे विठाला 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 विठाला. या संत परंपरेने या डोळ्याच्या बाबतीमध्ये भगवान परमात्म्याकडे मागण्या मागितल्यात की या डोळ्यानं देवा हे तुझं स्वरूप सोडतात दुसरं या जगातलं नश्वर जगत ह्या डोळ्यानं आम्हाला दिसूच नाही. फक्त तूच तुझं पाहता सामोरी किंवा आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है. आता दृष्टी पुढे ऐसाच तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाच तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है. तुझं पाहे वेळोवेळा चितूर आहे. आणि जो मी तुझ पाहे पांडुरंगा किंवा जो मी तुझ पाहे वेळोवेळा असे दोन्ही पाठ आहेत का नाही. म्हणजे तो भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर या डोळ्याच्या बाबतीमध्ये मागण्या मागतात की मला या डोळ्यानं तू सोडता या विश्वामध्ये दुसरं काही दिसू नये. आणि आज ज्ञानोबरायचं सुद्धा तेच म्हणणं आहे की भगवंता माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त तुझं सौंदर्य आम्ही पाहावं एवढीच आमची इच्छा आहे. मग त्याच्या सौंदर्यामध्ये एवढं काय आहे म्हणजे पाहण्याची जी क्रिया सांगितली त्याचा तुम्हाला सांगितलं त्याचं नाव इंद्रिय. याच्यावर ताबा मिळवणं फार कठीण आहे, फारच कठीण आहे. सगळ्यात जास्त ताबा मिळवणं जर कठीण कुठल्या गोष्टीवर असेल तर ते कशावर आहे? बोला डोळ्यावर. लोक म्हणतात त्याच्या कशाला नादी लागला तर राव त्याचं सगळं मनावरला खेळ आहे असं म्हणतात का नाही. इथून पुढं मनावरला खेळ म्हणी जाऊ नका. कशावरला? डोळ्यावरला. अगोदर नजर आहे का अगोदर मन आहे? अगोदर नजर जातील मग त्याच्यावर बुद्धी विचार करून मग ते मन परत मग त्याच्यावर सैरा वैरा अशा प्रकारचं धावत सुटतंय. पण हा डोळा, या डोळ्यावर ताबा ठेवणं फार कठीण आहे. या डोळ्यावर ताबा ठेवण्याकरता माणसं